1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। कापण्या करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप गूळ, 2.5 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, मीठ, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा तेल, खसखस, तळण्यासाठी तेल, पाणी. पाण्यात गूळ घालत तो विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा. आता गव्हाच्या पिठात बेसन, मीठ, बडीशेप आणि तेल घालून हे मिसळून घेत यात तयार केलेलं गुळाचं पाणी गाळून घेत मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पोळी लाटत त्यावर खसखस घालायची आणि याचे असे काप करायचे. आता गरम तेलात मध्यम आचेवर या कापण्या तळायच्या. झाल्या आपल्या कापण्या तयार. कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घालूयात अर्धा कप पाणी, अर्धा कप गूळ सम प्रमाणामध्ये घेत आहोत आपण. मिक्स करूयात आणि गूळ व्यवस्थित विरघळेपर्यंत हे शिजवून घेऊयात. ते गूळ व्यवस्थित विरघळला आहे. आता गॅस बंद करते. पाक वगैरे आपल्याला बनवून घ्यायचं नाही, फक्त गूळ विरघळला की गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकाल. कापड्यांसाठी जे कणिक लागते किंवा पीठ लागतं ते पीठ आपण मळून घेऊयात. इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात 2 चमचे बेसन, मीठ चिमूटभर आणि बडीशेप, कच्ची बडीशेप, आणि यामध्ये घालूयात 1 चमचाभर तेल आणि हे सुके जिन्नस आधी व्यवस्थित असे मिक्स करूयात. आता हे व्यवस्थित कंबाईन झालं की हे जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलंय हे गाळून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं. सो यामध्ये ना आपण ॲडिशनल पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. फक्त हे जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलंय तेवढ्याच पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं. आता हे कणिक छान मळून झालेले आहे. आता यातून ना एक छोटा गोळा घेऊयात आणि हे छान याची एक पोळी लाटून घेऊयात. पिठाचा वापर करायचा नाहीये हे लाटत असताना, आणि खूप पातळ लाटायचं नाही, खूप जाडही नाही. साधारण आपण पुरी ज्या थिकनेसची ठेवतो त्या थिकनेसचं हे लाटून घ्यायचं. आणि हे छान लाटत आलं की यावर लावायची खसखस, हे झालं की तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे याचे पीसेस तयार करून घेऊ शकता. आणि आता या तळून घेऊयात. कापण्या इथे मी सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत, लाटून पाडून तयार केलेल्या आहेत. तेलही गरम केलेलं आहे. कापण्या तळताना मंद आचेवर तळायच्या नाही आणि हाय हीटवरही तळायच्या नाही. हाय हीटवर तळल्या तर त्यांचा रंग पटकन बदलतो, आत कच्च्या राहतात. मंद आचेवर तळल्या तर गूळ आहे तो कडक होतो, त्याचा पाक होतो आणि चावता चावत नाहीत अशा कापण्या होतात. परफेक्ट खुसखुशीत कापणी तळायची असेल तर मीडियम हीटवर कापण्या तळून घ्यायच्या. खूप हाय नाही आणि खूप लोही नाही. आणि जे तुम्हाला अशी वाटते पटकन रंग बदलतं त्या कापण्या काढून घ्यायच्या आणि जाळीवर ठेवून द्यायच्या, म्हणजे त्या करपणार नाहीत. मस्त छान अशा एकसारख्या तळल्या गेल्या पाहिजेत. इतका सुंदर सुवास येतो ना या कापण्यांचा, क्या बात आहे. आता छान अशा एकसारख्या खरपूस सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत. आता या काढायच्या टिश्यू पेपरवर, किंवा मग इथे मी अशी जाळी ठेवली आहे आणि त्याच्या खाली टिश्यू पेपर आहे, म्हणजे ते तेल आहे ते छान ड्रीप होतं. स्टीम जी गरम हवा असते ती जायला हे वेळ स्कोप मिळतो आणि मग हा पदार्थ मग सॉगी होत नाही तळलेला कुठलाच. त्यामुळे मी आता आजकाल आहे ना शक्यतो असा तळलेला पदार्थ खाली टिश्यू पेपर लावून जाळीवरच काढून घेते. आणि आता याच पद्धतीने सगळ्या कापण्या मी तळून घेते. सो या कापण्या तळून झाल्या की पूर्ण थंड करायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये स्टोर करू शकता. 3 ते 4 आठवडे या कापण्या छान टिकतात. म्हणजे बिस्किट्सला
काय पर्याय हवा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आणि तळलेला नको असेल का आपल्या, तर तुम्ही दशमी सारख्या भाजूनही ठेवू शकता. दशमी पण एक 4 ते 5 दिवस छान टिकते, या पद्धतीने तयार केली.